गुड मॉर्निंग गाईज. सो आज आहे आमचा दुसरा दिवस आणि पहिला ब्लॉग मी सगळ्यांनी बघितला असेल. अशी मी रेडी होत आहे ऑलमोस्ट सगळेजण. मी झाली आहे रेडी आणि आता आपल्याला जायचं आहे आरतीसाठी, जी की चालू झालेली आहे आणि आता मी धावत धावत जाणार आहे. आणि बघू आता आजचा दिवस काय काय करणार आहे आम्ही. सो नक्की बघा. मागचा ब्लॉग म्हणजे कालचा ब्लॉग मी नाही बघितला असेल तर तो पण नक्की बघा. सो लेट्स सी. आम्हाला लेट झालेला आहे. अजून या तिघांची आंघोळ झाली आहे. मम्मा पप्पा तर पुढेच गेले, त्यांना माहिती आहे आम्ही कशा आहोत ते. चला रे लवकर. लेट्स सी आता किती गर्दी भेटणार आहे तुम्हाला पण बघावं भेटणार आहे. चालू आहे आता. हाँ आरती में बहुत कुछ होता है. ढोल भी बजेगा. ढोल तो पालखी के टाइम पे बजता है. लवकर यायला पाहिजे होतं, जेणेकरून लवकर भेटलं असतं. पण क्रेज आहे. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अन एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अन एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. म्हणजे आपल्याकडे ईश्वराचा अंश आहे, आपणही ईश्वर आहोत याची जाणीव आपण विसरतो. कारण जो आपला भोगात असतो त्याच्यामध्ये एवढ्या भौतिक गोष्टी असतात की आपण त्यात अडकून पडतो आणि आपण कोण आहोत, आपली ओळख. गाईज आता मी माझ्या थोड्या फ्रेंड्सला गाव दाखवणार आहे. बघा सगळेजण रेडी होऊन आले आहेत. हे बघा बघा इथे सगळेजण छान छान रेडी झालेत गाईज. हॅपी हनुमान जयंती सगळ्यांसाठी. आणि आता मी चाललो आहे गाव फिरायला. हे बघा तुम्ही पण बघा गाईज. आम्ही आता चाललोय होळींच्या इथे, जेटीच्या इथे मस्त पैकी. चलो देखते हैं. येस बघा गाईज, या विहिरीमध्ये ना खूप सारे टॉटॉईज पण आहेत आणि एक कोणतरी आहे पण तो दिसत नाही बऱ्यापैकी, पण टॉटॉईज तुम्हाला दिसले तर दिसतील. गाईज आम्ही चाललो आहोत आता आडीत. जेटीच्या इथे जाऊन आलो, होळी बघितल्या, विहीर बघितली. आता चालले आम्ही आंबे किती लागलेत किती नाही लागलेत ते बघायला. अरे मला यायचंय ना. माझी किती वर्ष अरे माझी मम्माचं एक झाड आहे एक, पण माझी मम्मा बघा साडी नेसून एक झाड बघायला चालली आहे. एक झाड गाईज. पण त्याचे आम्हाला आंबे भेटतात दरवर्षी एका झाडाचे. दरवर्षी एका झाडाचे आंबे असले ना तरी पण 300 पेट्या येतात आम्हाला. मस्त ना गाईज. मालवणी लोक असल्याचा फायदा. हो पण 2.5 जण मुश्किल नाहीये. हे घालून तर अजिबात नाहीये. पण लेट्स सी कशी आता कोण कोण चढणार आहे ते बघूया. स्वराज काहीतरी सांगणार आहे तुम्हाला. माकड असलं तर घाबरू नका, आपण पण एक प्रकारे माकडच आहे. कळलं, आपण पण माकडच आहोत कारण का आपण ते चाळे करतो. त्याच्यावर पण आपले पूर्वज माकडच होते. सो माकडला एवढं घाबरायची गरज नाही आपल्याला. फक्त एक वांडर, जे वांडर काय वानर. आमच्यासोबत एक वानर आहे. गाईज मी खूप छान वानर आहे. वांडर काय वांडर मारे काहीतरी वस्तू माहिती नाही आता. तुम्हाला माहिती आहे ती मध्ये ना गाईज आम्ही खूप मस्ती केलेली आहे. मी लहानपणी आहे ना इथे राहायला यायची. गाईज काय सही वाटतं यार आंबे आंबे बघून. पण हा मी लहानपणी इथे राहायला यायची. उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडले का मामाच्या गावाला मी आलेली आहे आणि खूप एन्जॉय केलं मी. आडीत जायची, मंदिरात मस्ती, सगळी खूप मस्ती केली. सो इकडचं सगळं मला माहिती आहे आणि आता माझ्या सगळ्या फ्रेंड्सला मी पण दाखवणार आहे. ओके सो माझ्या बाबांचे 2 बागा आहेत जे की वरती आहेत आणि खालती आहे. वरती गेली ना का आपल्याला देवगडची जी पवन चक्की आहे ना ती दिसते. काय पहिलं या वर्षाचे आम्ही फणस बघितलेत. काय जबरदस्त वाटतायत यार, काय जबरदस्त वाटतायत बघा. माझ्या मम्मी पप्पांची आंब्याची बाग. सो माझ्या मम्मीनी झाड लावलेली आहेत. सो तिला लय भारी वाटतंय. गाईज आम्ही आलेलो आंबे बघायला पण पाऊस पडलेला या वर्षी. सो तुम्हाला माहिती आहे इथे एक पण आंबा नाहीये. आम्ही शोधतो एक आंबा भेटला की आम्ही शूट करून तुम्हाला दाखवू. तुम्हाला कुठे दिसतच नाही. काजू दिसला गाईज. काजू पण दिसला आणि आम्हाला एक आंबा पण दिसलाय. आंबा कुठे गेला? बोंड पडलाय. हा बघा बोंड पडलाय पण माहिती आहे बोंड पडलाय पण हाय. हा बघा बाई कैरी बघा गाईज. एक कैरी भेटलेली आहे. एक कैरी दुसरी भेटलेली आहे. कुठे दुसरी? ओ क्रेझी दुसरी पण भेटलेली आहे आम्हाला. हे बघा कुठे गेला. हा हे बघा माझ्या पप्पा दाखवले बघा गाईज. हा बघा दुसरी अजून भेटतील पण ते शोधावं लागते. मला काय आवडतं ना ते
वरतून जो पाणी दिसतं ना यार, एक नंबर दिसतं पाणी. ती आहेत करवंद, पण ती कच्ची आहेत, खाऊ तर शकत नाही आता. पण आम्ही लहानपणी ना खूप खायचो आहे ती करवंद इकडची. पळून जायचो, खायचो, मग आजी आजोबा आली का पळायचो. इथे भेंडी पाऊस पडायला लागलाय, म्हणजे पाणी पडतंय. पाऊसच पडतोय. हा ढग आली आहेत. अरे पाऊस पडतोय आणि ही लोक इथे बसली आहेत. हे बिमलेश्वर मंदिर मध्ये स्वतः चालणार आहे. स्पेशालिटी आहे की ते एका रात्रीमध्ये बांधलं गेलं आहे, जे की 5 पांडवांमध्ये. ते आहे काल भैरवचं मंदिर. चलो चलते हैं. ही आहे देवळाची तुळस, खूप भारी वाटतं. आणि मेन देऊळ आहे पुढे. चला आपण येऊया. हत्ती तुम्ही बघू शकता, खूप सही, त्याचं आर्किटेक्चर खूप सही केलं. तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवले लगेच. हा हे बघा, ही ॲक्च्युली मेन एंट्री आहे, पण आम्ही गाडी आणलेली त्याच्यामुळे आम्ही इथून गेलो. सो हे पावसामध्ये ना खूप भारी वाटतं, खूप भारी, खूप क्रेझी वाटते. तर पाणी नाही म्हणून. सो चलो चलते हैं अंदर. शमीशान निर्वाण रूपम् विभुं व्यापकं ब्रह्म वेद कोकणातली प्रथा म्हणजे हे जे शेणाने सगळं केलेलं असतं, सारवलेलं असतं, आणि त्याच्यावरती व्हाईट कलरनी पेंटिंग काढणं किती भारी वाटतं बघा ना. ते खूप छान वाटतं. अशा प्रकारे आम्ही मोंड गावात आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता हे गावठणमधून आम्ही आलो, गावठणचा रस्ता. सो तुम्ही बघू शकता, खूप भारी वाटतं. सो आम्ही आमच्या भैरव देवीचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत. बघू शकता मंदिर तुम्ही. चलते हैं अंदर. डोई धरीला भाळी लावीला बहला लिंबाचा बांधिला. गाईज आम्ही आलो आहोत मोंडात. मोंडादेवर आम्ही जाणार आहे बोटीने, जाणार पलीकडे आणि परत येणार. का, कारण का आम्हाला फक्त काढायचे आहेत फोटो, बाकी काही नाही. त्याच्यात आम्ही जाणार आहे बोटीमध्ये. हे बघा, स्वर्गापेक्षा सुंदर आसा, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो यो कोकण. अरे यार ना, घरातली जेवढी मजा नाही ना तेवढी अंगणामध्ये मानाला झाडू मजा येते. गाईज आम्ही आमच्या अंगणामध्ये, भाई खूप म्हणजे खूप रिलॅक्स येते, कारण का तुम्हाला दाखवते, माझ्या घरचा व्ह्यू दाखवते गाईज तुम्हाला. फक्त हे बघा, हे माझं घर, इथे आम्ही झोपलोय आणि समोरच गाईज बघा सो यू गाईज एक नंबर वाटतंय. पूजा केली आहे, तुळशीची पूजा करते आता. गाईज आम्ही चाललो आहे पिलर वरती. हे बघा सई मध्ये आम्ही चाललोय. गाईज आम्ही आहोत ब्रिजच्या पिलरवरती, ज्या एका पिलरवरून पूर्ण गाव दिसतंय. ही खालची वाडी, ही वरची वाडी, आणि हे बघा धौंडळेगिरी करतोय आम्ही, धौंडळेगिरी. इथे दादा बसलाय समोर, आम्हाला यायला परमिशन दिली आहे, नाही तर आम्हाला कसली परमिशन देत आहे. गाईज मी रेडी झालेली आहे हनुमान जयंतीसाठी, कारण का आता आहे मंदिरामध्ये पालखी आणि आम्ही सगळ्यांनी सेम साड्या घातल्या. हे बघा, पाणी बाहेर जल्दी. कशी दिसते? छान दिसते, खूप छान दिसतं. आम्ही सगळेजण, आम्हाला वाटलेलं की आरती झाली असेल चालू, पण आरती अजून चालू नाही झाली आहे. सो आता आम्ही धावणारे फटाफट. नाही जल्दी आजा. ही बघा आमची तिसरी अप्सरा. मेरा गाईज देवाकडे प्रार्थना करा मी मुंबईला नीट येऊ दे. मी 4थ्यांदा 5व्यांदा वाचली आहे पडता. हे देवा.
गाईज पालखी झालेली आहे. हनुमान जयंती आम्ही खूप 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 प्रचंड एन्जॉय केली आणि तुम्हाला दिसतंय आम्ही सगळ्यांनी सेम घातले. सो खूप भारी वाटत होतं आम्ही सगळेजण. अँड तुम्ही नक्की बघणार, मला माहिती आहे. सगळ्यांनी लास्टपर्यंत व्लॉग बघा. खूप एन्जॉय केला आम्ही, खूप मस्ती केली आहे. आणि आजच्या सेकंड दिवसाची मी एंड इथेच करते. आणि तिसरा दिवस आहे जे की आम्ही वाडोदरावरून निघून जाणार आहे. म्हणजे ट्रिप तर आपली संपत नाही आहे, पण लोकेशन नवीन असणार आहे आणि खूप काही गोष्टी नवीन असणार आहेत. सो आता हनुमान जयंती आमच्यासाठी इथेच संपली आहे. आता आम्ही घरी जाणार, चेंज करणार. हनुमान जयंतीचा एक इव्हेंट आम्ही अटेंड करणार आहे आता संध्याकाळी रात्री. आणि तो पण खूप मस्त आहे. सगळ्यांना वाटतंय खूप थकलेले आहेत, तरी पण मी त्यांना घेऊन येणार. आम्ही खूप थकलोय, पण आम्हाला थकवा असं जाणवत नाहीये. गाईज हेच तर आहे कोकणचा. लाईक किती पण म्हणजे ट्रिप, कोणती पण ट्रिप पकडा, फ्रेंडसोबत जर ट्रिप असेल ना, ती आपण किती पण थकू दे, किती पण काय होऊ दे, पण आपण थकत नाही. दॅट द स्पिरिट. आणि अजून काय बोलायचं गाईज? आता आम्ही जातोय घरी चेंज करायला. हा, आता मी चालू आहे चेंज करायला, नंतर मी परत येणार आहे. सो मला नक्की सगळ्यांनी सांगा तुम्हाला ब्लॉग आवडला आहे, नाही आवडला आहे. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा. पांडुरंग जय जय